नमस्कार शेतकरी बंधूंनो, हळद पीक असेल, अद्रक पीक असेल, कुठल्याही जमिनीमधलं पीक असेल किंवा वरचं पीक असेल, त्या पिकासाठी 17 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात. तर त्या 17 मधले जे असतात म्हणजे जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे हवेमधून मिळतं. त्यानंतर तुमचं NPK तर आपण प्रत्येक बॅगमधून टाकतो, 10, 26, 26, 20, 20, 13 कुठलीही NPK ग्रेड असेल ते टाकतो. पण जे पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात, फेरस, झिंक, कॉपर, बोरॉन, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, याची पूर्तता करण्यासाठी न्यूट्रिकेम कंपनीने हे जे न्यूट्रेला DFG कॅन आणलेली आहे. तर याची रिझल्टचं मी बोलत नाही. त्यामध्ये फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन, तर हे सर्व एकत्रित म्हणजे संयुक्त पोषण आहार यामध्ये पिकाला मिळणार आहे. तर याचं प्रमाण आहे, ही 5 लिटरची कॅन आहे. एकरी 1 कॅन त्याला आपल्याला जमिनीमधून ठिबकद्वारे देण्यासाठी आपण ही बोलवलेली आहे. तर जे आपली सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता आहे, म्हणजे जर पिवळी पडली असेल हळद तर त्यासाठी तुमचं फेरस काम करणार आहे. शिरा जर हिरव्या नसतील तर मॅंगनीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे. करपा जर वाढत असेल तर कॉपर, मॉलिब्डेनम आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बोरॉन आहे, शुगर ट्रान्सलोकेशन म्हणजे साखर वाहून नेण्याचं काम, पोटॅशला अपटेक करण्यासाठी, कॅल्शियमला अपटेक करण्यासाठी यामध्ये बोरॉनसुद्धा आहे. तर ही जी आहे 5 लिटरची कॅन आपण एकरी सोडू शकतो. याचे रिझल्ट पण खूप छान आहेत. आम्ही 1-2 शेतकऱ्यांना दिलेत, खूप छान रिझल्ट येत आहेत. धन्यवाद.